मम्मा, तू हे मेहंदी गॅसवरती गरम करायला का ठेवली आहेस? अगं मेहंदी गॅसवर गरम करून लावली की नाही म्हणजे सर्दी होत नाही. तर मेहंदी तशी थंड असते ना, त्यामुळे डायरेक्टली जर आपण लावली तर त्याच्यामुळे सर्दी होते. आता दिवाळीचा सण येतो आहे, मग सगळ्यांचं सौंदर्य खुललं पाहिजे. ते सौंदर्य खुलवण्यासाठी मी इथं तुम्हाला काही महत्वाचे व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यापैकी हा पहिला व्हिडिओ आहे की मेहंदी कशी भिजवायची, त्याचं पाणी कसं तयार करायचं की जेणेकरून आपले जे हेअर्स आहेत ते सॉफ्ट आणि ग्लोईंग होतील. कारण सौंदर्यामध्ये महत्वाचं काय असतं तर हेअर्स आणि स्किन. मग हेअर्स जेवढे सॉफ्ट आणि ग्लोईंग असेल तेवढं सुंदर दिसायला मदत होते. आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मेहंदीबद्दल मी बरीचशी माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला सुरुवात करूया. वेलकम टू नंदाज युनिक किचन. मेहंदी भिजवण्यासाठी मी या ठिकाणी एक बीट साल काढून किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 4 चमचे एवढी मी चहाची पावडर, आपले पोहे खायचे जे चमचे असतात त्या चमच्याने मोजून 4 चमचे चहा पावडर घेतलेली आहे. एक सुकलेलं लाल जास्वंदीचं फूल आहे. त्याच्यानंतर इथं 3-4 मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत. हे आपल्या हेअरच्या हेल्थसाठी खूप पोषक असतात. त्याच्यानंतर 1 चमचा एवढे मेथी दाणे मी ओबड-धोबड कुटून घेतलेले आहेत. मिक्सरला जस्ट फिरवून घेतलेले आहेत. आणि आपण संत्रे खाऊन जी साल असते ती वाळवलेली साल या ठिकाणी मी काही 5-6 तुकडे लहान लहान घेतलेले आहेत. आता हे पाणी कसं तयार करायचं बघा. त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपण ह्या सगळ्या वस्तू टाकून घेऊयात. बीट, त्याच्यानंतर चहा पावडर आणि जास्वंदीचं फूल, असेल नसेल तरी चालेल. त्याच्यानंतर इथं मी घेतलेला आहे 1 चमचा मेथी दाणा कुटून. त्याच्यानंतर ह्या संत्र्याच्या साली, लवंग आणि दालचिनी. आणखीन एक इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे. याला नागर मोथा असं म्हणतात. हे कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये, मेडिकलमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. हे त्याचे गड्डे आहेत. आता त्यापैकी 4 गड्डे मी इथं बत्त्याने जस्ट फोडून घेतलेले आहेत बत्ता वापरून, आणि तेही मी याच्यामध्ये ऍड करते. आता आपण याच्यामध्ये 4 वाटी एवढं पाणी घालणार आहे. ही जी वाटी आहे माझ्या घरामध्ये आपल्या सगळ्यांकडे असते, ही बरोबर कप मेजरमेंटची आहे. मेजरमेंटचे जे आपण कप वापरतो ना तेवढ्या मेजरची आहे. तर हे 4 वाटी एवढं पाणी मी, किंवा 4 कप एवढं पाणी मी ह्याच्यामध्ये ऍड करते. बरोबर 4 वाटी पाणी घेतलेलं आहे मी. आता हे मी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे. हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचंय आणि आटवून ते आपल्याला 4 वाटीचं 3 वाटी एवढं झालं पाहिजे एवढं आपण आटवून घेणार आहे. बघा, आपण हे उकळायला ठेवलेलं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. अगदी काय ह्याला परफेक्ट मेजरमेंट पाहिजे असं नाही, पण पातेलं बघून आपल्याला कळते. आपण पाणी ठेवताना इथपर्यंत ठेवलं होतं, ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. आपला मेन हेतू काय आहे की आपण ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ना, उकळून सगळे सगळे त्याच्यातले जे पोषक घटक आहेत ते ह्या पाण्यामध्ये उतरले पाहिजेत. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेऊयात. आता हे पाणी आपलं थंड झालेलं आहे, ते आपण गाळून घेऊयात. इथं मी 2 ते 2.5 वाट्या एवढी मेहंदी घेतलेली आहे. आता हे पाणी आपण गाळून घेतलेलं जे आहे हे थोडं थोडं ऍड करायचं आणि स्टर करायचं. एकदम सगळं पाणी ओतायचं नाही, नाहीतर गुठळ्या होतात. असं आपण हे सगळं ऍड करून घेऊयात. बघा, बऱ्यापैकी हे पाणी सगळं वापरलं गेलेलं आहे. मी 4 वाट्या एवढं पाणी घेतलं होतं, त्याचं आटून या ठिकाणी 2.5 ते 3 वाट्या एवढं पाणी झालंय. मी 2 वाट्या एवढी मेहंदी घेतली होती फुल भरून, आणि ही बरोबर ह्याच्यामध्ये भिजलेली आहे. आता पाणी कमी जास्त झालं तुम्ही बनवलेलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, आपण दुसरं पाणी ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो. आता तुम्ही म्हणाल ही मेहंदी कुठली वापरली, तर ही कुठल्याही ब्रँडची मेहंदी नाही. ही साधी किलोवर दुकानामध्ये मिळते. 350 रुपये किलो, 350 रुपये किलो. पूर्वीच्या काळी हातावर लावली जायची. ही मेहंदी जी आहे ती नॅचरल कंडिशनर आहे, आपल्या स्किनसाठी सुद्धा आणि हेअर्ससाठी सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये वापरलेले सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्या
डोक्याचं जे स्काल्प आहे त्याला आणि केसांना पोषक आहे. त्याच्यामुळं केसांची लेंथ पण चांगली होते. त्याच्यानंतर त्याची डेन्सिटी पण वाढते. म्हणजे केसांची थिकनेस जी आहे ती पण चांगली होते आणि स्ट्रेंथ येते केसांमध्ये. तर आता जरी तुम्हाला याच्या गाठी दिसत असल्या, तरी आपण ही मेहंदी आता अशीच रात्रभर झाकून ठेवायची 6 ते 8 तासासाठी. मग सकाळी आपण बघायचं किंवा 6 ते 8 तासानंतर बघायचं, ही मेहंदी आपल्याला छान एकसारखी एकजीव झालेली दिसेल. मग आता 8 तासानंतर आपली ही मेहंदी कशी भिजलेली आहे पहा. रात्री भिजवताना आपल्याला गुठळ्या वाटत होत्या. पण आता जर जस्ट आपण ह्याच्यामध्ये हा चमचा फिरवला, तर सगळ्या गुठळ्या पटकन मोडतात आणि आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करता येईल. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात. हे पाणी मी मिक्स करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण आल्मंड ऑइल. आल्मंड ऑइलचे एक अर्धा थेंब टाकायचे आणि परत हे छान मिक्स करून घ्यायचं. बघा हे आल्मंड ऑइल टाकून मी छान मिक्स करून घेतलेले आहे. आता मेहंदीची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. अशी मेहंदी असेल तर ती आपल्याला केसावर अप्लाय करायला सोपी जाते. खूप घट्ट असेल तरी ती आपल्याला युनिफॉर्म नीट लावता येत नाही आणि खूप पातळ झाली तरी ती ओघळते. आता ही जी मेहंदी आहे ना, समजा एखाद्याला सर्दीचा त्रास होतो मेहंदी लावल्यावर, तर काय करायचं, थोडा वेळ हे भांडं गॅसवर ठेवायचं, गरम करायची मेहंदी आणि मग आपण ही डोक्यावर अप्लाय करायची. आता ही मेहंदी भिजवताना लोखंडी भांडं वापरायचं नाही. लोखंडी भांड्यामुळे होतं काय, की फक्त मेहंदी काळी दिसते, आपले हात काळे होतात आणि केस ड्राय पडतात. त्याच्यामुळे हे साधं मी स्टीलच्या भांड्यातच ही मेहंदी भिजवलेली आहे. ही मेहंदी डोक्यावर लावल्यानंतर 45 मिनिटं ते 60 मिनिटं म्हणजे पाऊण तास ते 1 तास त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायची नाही. नंतर केस त्यामुळे ड्राय पडतात. तसंच ही मेहंदी जी आहे ती नॅचरल कंडिशनर आहे. त्यामुळं अप्लाय करताना तुम्ही हँड ग्लोव्हज घातले नाही तरी चालतात. कारण हँड ग्लोव्हज नाही घातले तर आपली जी हाताची स्किन आहे ना, ती पण एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग ह्या मेहंदीमुळे होते. कारण ही आपण नॅचरल मेहंदी वापरलेली आहे. त्यामुळे मी तर अप्लाय करताना डायरेक्टली हे हातानेच अप्लाय करते. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही हँड ग्लोव्हज घाला, पण ह्याच्या आपल्या हाताच्या स्किनला पण फायदे असतात. हाताची पण स्किन, बोटं जे आहेत ना, एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग असे मऊ आपल्याला त्याची स्किन दिसते. त्याच्यामुळं आपण ही मेहंदी हातानेच अप्लाय करायची. त्याच्यानंतर केस पाऊण तासानंतर केस स्वच्छ धुवायचे. फक्त पाण्यानेच धुवायचे. तिथं शॅम्पू अप्लाय करायचा नाही. आणि केस चांगले ड्राय झाले, की परत रात्री झोपताना भरपूर गरम तेलाने मॉलिश करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गरम टॉवेल म्हणजे गरम पाण्यामध्ये एक टर्किसचा टॉवेल डीप करायचा, तो केसावर बांधून ठेवायचा थोडा वेळ. म्हणजे ते सगळं जे तेल आहे ते आपल्या ह्याच्या स्काल्पमध्ये मुरतं आणि मुळांना त्याच्यामुळे छान पोषण मिळतं. आणि मग हे एक 5-10 मिनिटानंतर आपण शॅम्पूने हेअर वॉश करायचे. आपले हेअर्स जे आहेत ना, आपण ही मेहंदी अप्लाय केल्यामुळं एकदम असे बाउन्सी लुक येतो. त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली होते आणि आपण ह्याच्यामध्ये जे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत, त्याच्यामुळे आपला हेअर फॉलही कमी होतो आणि आपले जे केस आहेत ते एकदम असे शायनी होतात, सॉफ्ट होतात. त्यामुळे अशी मेहंदी तुम्ही आठवड्यातून एकदा म्हणजे त्याचं पण तुम्हाला सांगते टेक्निक, की जेव्हा तुम्ही मेहंदी लावायला सुरुवात करणार ना, तेव्हा ही मेहंदी आठवड्यातून एकदा अशी 4 वेळा लावायची. म्हणजे महिन्यातून तुमची 4 वेळा झाली. आता ही महिन्यातून 4 वेळा कंटिन्युअसली तुम्ही अप्लाय केली, की त्याच्यानंतर काय करायचं, 15 दिवसातून एकदा. मग प्रत्येक वेळी 15 दिवसातून एकदा ही मेहंदी लावली, की आपल्या केसांचा जो कलर आहे तो छान असा बर्गंडी कलर होतो. आपल्या आधी म्हणजे समजा थोडे केस पांढरे असतील, थोडे काळे असतील, तर ते चांगले मॅच होऊन जातात. आता तुम्ही म्हणाल, की आम्ही मेहंदी लावत नाही, आम्ही डाय लावतो, मग ही मेहंदी कशी अप्लाय करायची? मग तिथं तुम्ही मेहंदी स्किप करा आणि त्याच्याऐवजी मी जे पाणी तुम्हाला सांगितले, जे जे इन्ग्रेडियंट्स टाकून, फक्त बीट न टाकता बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून पाणी घ्यायचं. तुमच्या केसांना किती लागेल तेवढं ते इन्ग्रेडियंट्स टाकायचे. उकळून ते पाणी हाफ करायचं आणि केस स्वच्छ केल्यानंतर, स्वच्छ धुतल्यानंतर हे जे पाणी आहे ते बोटाच्या साहाय्याने स्काल्पमध्ये मुरवायचं. केसांनाही लावायचं आणि नुसत्या पाण्याने केस वॉश करायचे. कारण हे सगळं काय आहे तर नॅचरल कंडिशनर आहे. बाहेरची कंडिशनरची पुडी आणून लावायची गरज नाही. नॅचरली तुमचे जे हेअर्स आहेत ते चांगले कंडिशन होतात आणि त्यामुळे त्याला छान ग्लो येतो. आता तुम्ही म्हणाल आमचे सगळेच केस पांढरे झाले तरी पण मेहंदी कशी लावायची? मग तेव्हा मेहंदी नाही लावायची. केसाची हेल्थ चांगली राहण्यासाठी फक्त काय करायचं, बीट स्किप करून बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स घालून मी सांगितलं तसं ते पाणी तयार करायचं, आटवून घ्यायचं आणि केस स्वच्छ केल्यानंतर आपण हे
केसांना स्काल्पला सगळीकडे अप्लाय करायचं, 1 तास ठेवायचं आणि नुसत्या पाण्याने केस वॉश करायचे. त्याच्यामुळे पण तुमचे पांढरे जरी केस असले तरी त्याची स्ट्रेंथ चांगली होते, त्याच्यावर कुठल्याही ट्रीटमेंट करण्याची गरज नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. टिल देन, गुड बाय.